हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? चला, तर आपण युनियन बजेट 2026 जे आता डिक्लेअर झालं 1 तारखेला अनाउन्स झालं त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, की प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी बजेटमधून आशा लागलेली असते, की आम्हाला काहीतरी मिळावं. मग आपल्याला नक्की याच्यातून काही मिळालंय की नाही मिळालंय हे कसं कळणार? कोणी सगळे व्हिडिओ येतात, आपण YouTubeला बघतोय, इकडे-तिकडे सगळे सर्च करतोय, पण नक्की समजतच नाही, की ॲज अ कॉमन मॅन म्हणून मला काय मिळालंय? तर कॉमन मॅन म्हणून मला काय मिळालंय हे आज आपण नक्की बघणार आहोत आणि आपल्याला कळणार आहे, की या बजेटमधून नक्की आपल्याला काय मिळालंय. म्हणजे काय? समजा मी टॅक्स पेयर नाहीये किंवा मला डायरेक्ट बेनिफिट मिळत नसतील तर इनडायरेक्ट बेनिफिट मला काय काय मिळाले. म्हणजेच काय, की समजा जर डेव्हलपमेंट झाली तर आपल्याला इनडायरेक्ट बेनिफिट मिळालेतच ना. जसं समजा जर ट्रान्सपोर्टेशन झाली, तर ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल झालं तर मग आपल्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाचू शकते, वेळ वाचू शकतो. हे पण आपल्या इनडायरेक्ट बेनिफिट्सच आहे. तर बजेटमधून नक्की आपल्याला कुठपर्यंत फायदा झालाय ना हे एकदा चेक करून घेऊया. हां, तर आपण पहिली बजेट साईज आणि ग्रोथ बघून घेणार आहोत. तर आपण पहिली बजेट साईज आणि इकॉनॉमिक हेल्थ बघणार आहोत. बजेट साईज आणि इकॉनॉमिक हेल्थमध्ये काय आहे, बजेटमध्ये आपल्याला टोटल व्हॅल्यू जी बजेटमध्ये आणून म्हणजे 53 लाख करोड रुपयाचं बजेट आहे आणि 53 लाख करोड रुपयाच्या बजेटमधून जे आपल्यासाठी म्हणजे एक्सपेक्टेड आहे की एवढं सगळं स्पेंड करणार आहेत जेणेकरून फायनान्शियल इयर 26-27 मध्ये हे स्पेंड होणार आहे असेसमेंट इयर 27-28 साठी आणि ह्या फंड यूज करून जी डेव्हलपमेंट होईल त्याच्यात मला डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट बेनिफिट मिळतील असं प्रत्येक कॉमन मॅनला वाटतं. तर नक्की आपल्याला काय काय बेनिफिट्स मिळणार आहेत ते एकदा बघून घेऊया आपण. टोटल आता जे आपण बघितलं 53.5 लाख करोड रुपयाचा टोटल स्पेंड होणार आहे. त्याच्यातून आपल्याला जीडीपी स्ट्रॉंग होण्याची आशा आहे, की फायनान्शियल इयर 25-26 मध्ये जो जीडीपी फायनान्शियल इयर 25-26 मध्ये जो जीडीपी डिक्लेअर झाला तो 7.4 होता. तर एक्सपेक्ट करतात की याच्यापेक्षा थोडा जास्त होईल आणि नॉमिनल जीडीपी रेट आहे 10%चा. कारण जीडीपी वाढला ना तर आपल्याला रेव्हेन्यू कलेक्शन वाढतो, व्हॉल्यूम वाढतो. म्हणजे टॅक्स रेट वाढत नाहीत, पण जे कलेक्शन वाढतं त्याच्यामुळे आपला जीडीपी स्ट्रॉंग होतो. दुसरा पॉईंट जो आहे ना त्याच्यावरती जे 53.5 लाख करोड जे स्पेंड होणार आहे त्याच्यातून 12.2 लाख करोड म्हणजे 12.2 लाख करोड रुपीज हे जे कॅपिटल एक्सपेंडिचरवर करणार. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, ते जे रोड्स बनणार किंवा फॅक्टरीज बनणार किंवा डेव्हलपमेंट्स होणार सिटीचे, मेट्रो स्टेशन बनणार, एअरपोर्ट्स बनणार, इकॉनॉमिक फेअर्स वगैरे, टियर 2 टियर 3च्या सिटीज बनणार, कन्स्ट्रक्शनच्या फॅक्टरीज बनणार आणि ह्याच्यातून आपल्याला इनडायरेक्ट बेनिफिट काय होऊ शकतो तर आपल्याला जॉब्स अवेलेबल होऊ शकतात. ठीक आहे. तर कॅपिटल एक्सपेंडिचरवरती जो मोठा स्पेंड आहे 53 लाखातून 12.2 लाख करोड तो आपल्याला इनडायरेक्टली जॉब प्रोव्हाइड करू शकतो. हा एक आपल्यासाठी कॉमन मॅन म्हणून फायदा होणार आहे. त्यानंतर अनाऊन्स केलं की हाय स्पीड 7 रेल्वे कॉरिडॉर येणार आहेत. त्याच्यामध्ये रेल्वेची खूप सारी डेव्हलपमेंट होणार आहे. मेट्रोज, लोकल्स आणि हे तर होणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे नवीन 7 कॉरिडॉर येणार आहे त्याच्याने आपल्याला टुरिझम वाढणार आहे. आपला ट्रान्सपोर्टेशन चांगला होणार आहे. रेल्वेजमुळे आपल्याला लवकर पोहोचता येईल प्रत्येक जागेवरती आणि ह्याची रिजनल डेव्हलपमेंट पण होते आणि बिझनेस ट्रॅव्हलमध्ये पण आपल्याला हे सगळं सोपं पडतं. अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामधून. की इनडायरेक्ट बेनिफिट काय आहे त्यावेळेला, आता समजा जर तिकडे जर एवढे रेल्वे झाली, एक्झाम्पल आता माझं जिथे घर आहे त्याच्याकडे रेल्वे नाहीये किंवा मेट्रो नाहीये, तर 7 कॉरिडॉर जिथे आलेले आहेत तर 7 रेल्वेचे मॅप जिथून गेलेले आहेत तर ते समजा तिथे आलं तर आपल्याला आपल्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढणार आहे, लोकल एम्प्लॉयमेंट मिळणार आहे किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये ग्रोथ होणार आहे. म्हणजे हा इनडायरेक्ट बेनिफिट आहे, आपल्याला कुठलं डायरेक्ट बेनिफिट्स मिळणार नाहीये. ठीक आहे. आणि वरती जे स्पेंड करणार सांगितले ते 12.2 लाख करोडचे जे कॅपिटल एक्सपेंडिचर होते ते जे स्पेंड करणार सांगितले म्हणजे 3 लाख करोड, ऑलमोस्ट 3.09 लाख करोड. ह्याच्यातले जेवढे स्पेंड होणार आहेत ना ते हायवेसाठी बनवण्यासाठी स्पेंड होणार. हायवे पण तेच आहे, टाइम आपला वाचणार, लो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट होणार, हेल्थ कंट्रोल इन्फ्लेशन होणार, त्याच्यानंतर फास्टर डिलिव्हरी टू इसेन्शियल अँड ई कॉमर्स गुड्स. म्हणजे आपल्याला काय सगळ्यात इन शॉर्ट काय इनडायरेक्ट फायदा काय आहे, की आपल्याकडे एक्झाम्पल साधं सिंपलच घेऊ पुन्हा एकदा. माझं घर आहे, घराच्या बाजूला रोड नाहीये, चांगला रोड नाहीये किंवा मला एका सिटीतून दुसऱ्या सिटीत जायला कनेक्टिव्हिटी नाहीये, तर मला ट्रान्सपोर्टेशनचे कॉस्ट जास्त लागते. ती ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट कमी होईल, मला इनडायरेक्ट बेनिफिट आहे की माझा वेळ वाचेल. त्यामुळे चांगले हायवेज अलोकेशनसाठी पण 3 लाख करोडचा चांगला बजेट दिलेला आहे. हा कॉमन मॅन म्हणून आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. हां, तर फायनली आपल्याला समजलं, पहिलं तर कॉमन मॅन म्हणून मला 53.50 लाख करोडचं बजेट डिक्लेअर झालेलं आहे. त्याच्यातून आपल्याला 12.2 लाख करोडचा जो कॅपिटल एक्सपेंडिचर स्पेंड होणार आहे, त्याच्यावरती चांगले रेल्वेज किंवा रोड्स बनणार आहेत किंवा आपल्या सगळ्या डेव्हलपमेंट होणार सिटीची. त्याच्यामुळे आपल्याला जॉब क्रिएशन होणार, आपला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाचणार. त्याच्यानंतर आपली टाईम कन्झ्युमिंग जी प्रोसेस होते आणि कॉस्ट कन्झ्युमिंग जी प्रोसेस होते सगळ्या गोष्टींमध्ये ती वाचेल. किंवा आपल्या प्रॉपर्टीच्या बाजूने जर कॉरिडॉर जात असेल किंवा हायवे जात असेल तर आपल्या प्रॉपर्टीचं ॲप्रिसिएशन होईल, सिटी आणि रुरल डेव्हलपमेंट कनेक्टिव्हिटी होणार. म्हणजे हे सगळे इनडायरेक्ट बेनिफिट्स आपल्याला म्हणजे आपला आपण जिथे राहतोय किंवा आपल्या सराउंडिंग किंवा आपली कंट्री, आपला देश
आणि आपला राज्य ह्या सगळ्याचे डेव्हलपमेंट झालं तर मग आपल्याला ऑटोमॅटिक आपल्याला इनडायरेक्ट बेनिफिट्स होणार आहेत. हे कॉमन मॅन होऊन आपल्याला बेनिफिट्स मिळणार आहेत. तर लक्षात घ्या की आपल्या बजेटमधून आपल्याला डायरेक्टली काही फायदा नाही झाला याचा अर्थ असा नाही की आपल्याला बजेटमधून काही फायदाच नाही झाला. कारण 53.5 50 लाख करोडची पण चांगली अमाऊंट आहे जी स्पेंड होणार आहे. फक्त ती प्रॉपर वेने स्पेंड व्हायला पाहिजे. तसं बजेटमध्ये डिक्लेअर केलं तसं स्पेंड झालं आणि त्याची जर प्रॉपर डेव्हलपमेंट झाली तर आपल्याला सगळ्या गोष्टी पुढच्या वर्षामध्ये बघायला मिळतील. पण एक आशा करू असे की हे सगळं बजेट बरोबर दिलेलं आहे त्याप्रमाणे स्पेंड होणार आहे. तर ॲज अ कॉमन मॅन म्हणून तुम्ही ह्या गोष्टीवरती लक्ष ठेवलं पाहिजे की जे बजेटमध्ये अनाऊन्स केलंय सरकारने ते बरोबर पुढच्या वर्षी स्पेंड झालंय की नाही झालंय, किंवा त्याच्यावरती जे अनाउन्समेंट केलंय त्याच्यावरती सगळ्या फॉलोअप किंवा गाईडलाईन सगळ्या फॉलो झालेत की नाही झालेत. नाहीतर तुमच्याकडे मतदानाचा अधिकार आहेच आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला डिसाईड करायचं आहे की कोणी काम बरोबर केलंय किंवा कोणी नाही केलंय. तर तो नंतरचा विषय आहे, तो मतदानाच्या मध्ये पण बघितला. पण मेन विषय काय होता की म्हणजे तुम्हाला लक्ष पण ठेवलं पाहिजे की आपण ॲज अ कॉमन म्हणून आपल्या एरियाची डेव्हलपमेंट होते की नाही होते आणि बजेटमधून ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या त्या खरोखर बजेटमध्ये अनाऊन्स केल्या त्या आपल्याकडे झाल्यात की नाही झाल्यात त्याप्रमाणे तुम्ही आपल्यासाठी इनडायरेक्ट बेनिफिट्स आहेत त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि त्या गोष्टीवरती लक्ष ठेवलं पाहिजे. तर पुन्हा एकदा गो थ्रू करूया. 53.5 लाख करोडचं टोटल कॅपिटल बजेट आहे. टोटल बजेट स्पेंड करणार आहेत फायनान्शियल इयर 26-27 मध्ये आणि त्याच्यातले 12.2 लाख करोड तर आपले कॅपिटल एक्सपेंडिचर आणि 3 लाख करोड तर हायवेवरती आहेत आणि 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर उभे करणार आहेत. त्यामुळे त्याच्यातून आपल्याला खूप सारा फायदा होणार आहे. तर आपण वाट बघूया या वर्षामध्ये फायनान्शियल इयरमध्ये की एवढ्या सगळ्या डेव्हलपमेंट्स होतात की नाही होतात ते आणि त्या डेव्हलपमेंटमधून किती जॉब जनरेट होतात ते. तर चला, समजलं असेल तुम्हाला. ॲज अ कॉमन मॅन म्हणून तुमच्या डोक्यात जे प्रश्न होते की अरे आम्हाला तर काही मिळालंच नाही, तर असं काही नाही, आपल्याला काही मिळालं नाही. प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काहीतरी मिळत असतं, डायरेक्टली हो किंवा इनडायरेक्टली असो. डायरेक्टली आपल्याला काय मिळालंय तर आपण ॲज अ टॅक्स पेअर म्हणून जो आपण टॅक्स भरणार आहे तो किती सेव्ह होणार आहे, काय होणार आहे, ह्याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला कळायला बघायला भेटेल की नक्की आपल्याला डायरेक्ट बेनिफिट आपल्याला काय मिळाले ते. ठीक आहे. तर युनियन बजेटचा सेकंड पार्ट तुम्ही जाऊन चेक केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटेल की आपल्याला डायरेक्ट बेनिफिट काय मिळाले. ठीक आहे. पुन्हा एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. तुम्ही जोपर्यंत सबस्क्राईब नाही करत चॅनलला ना, किंवा तुमच्याकडे माझ्या जे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ज्या नोटिफिकेशन येतात ना, तोपर्यंत तुम्हाला येत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टींचं नॉलेज मिळणार नाही जे मी युट्यूबवरती तुम्हाला शेअर करतोय. तर नक्की तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. नुसत्या व्हिडिओ बघून किंवा व्हॉट्सअपच्या लिंकवरती बघून तुम्हाला त्याच्याने फायदा नाही होणार. कारण मी प्रत्येक वेळेस आता व्हॉट्सअपच्या स्टेटसला किंवा व्हॉट्सअपला किंवा ग्रुपमध्ये शेअर नाही करणार. तुम्हाला सगळं YouTubeला येऊनच बघावं लागेल. पुन्हा एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अजून सॅलरी पर्सनला काय बेनिफिट झालेला आहे तो. ठीक आहे? चला, बाय बाय.